आता औरंगाबादचे काँग्रेस उमेदवार नितीन पाटील यांच्यावरती जिल्हा बँक भरती घोटाळा प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। तसंच या प्रकरणी त्यांनी 15 दिवस जेलमध्येही काढले आहेत। मात्र तरीही पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। तसंच उत्तमसिंग पवार नाराज नाहीत, ते आपल्याला मदत करतील असा विश्वासही त्यांना वाटतोय। पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। बऱ्याच प्रतीक्षेनंतर काँग्रेसचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले आहेत। नितीन पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलंय। आपल्यासोबत नितीन पाटील आहे। बऱ्याच चर्चा कुशंका आल्यात, अनेक लोकांची नावं पुढे आली, अखेर तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, काय सांगाल? आमच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा माननीय सोनिया गांधी, उपाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे साहेब, या सगळ्यांनी बैठक घेऊन चर्चा केली आणि या सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला की मला उमेदवारी दिली पाहिजे। साहजिक आहे, ते इतक्या वर्षापासून ते काँग्रेस पक्षाचं काम करत आहे, तर माणसाला वाटतं की बाबा मला उमेदवारी, त्यांनी उमेदवारी मागितली होती, ते आमचे मोस्ट सिनियर पुढारी आहे शहरात जिल्ह्यातले, तर त्यांना एक थोडीफार नाराजी असेल, परंतु मला विश्वास आहे, आमच्या सर्व शहरातील सर्व जिल्ह्यातील सर्व नेत्यांवर मला विश्वास आहे की पालकमंत्री महोदय यांनी सगळ्यांनी जर प्रयत्न केला, आणि काकाला मी अजून जाऊन भेटलो नाहीये, आताच उमेदवारी जाहीर झाली आहे, आपण आलात, त्याच्यामुळे मी काकाला जाऊन भेटेल, त्यांना विनंती करेल, त्यांच्या पाया पडेल, तर त्यांना जो थोडाफार राग असेल तो कमी करण्याचा मी प्रयत्न करेल। जिल्हा बँक घोटाळा, भरती घोटाळा प्रकरणी तुमच्यावर आरोप आहे, त्यात तुमच्यावर चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे, हे आरोपही खोटे म्हणावे? 1001% अत्यंत जुनी गोष्ट आहे ही। आय रिमेंबर 2000ची गोष्ट असेल, 14-15 वर्ष त्या गोष्टीला झाले, परंतु कोर्टाने आम्हाला या सर्व गोष्टीमध्ये क्लीन चिट दिलेली आहे। माझ्यावर केलेले संपूर्ण आरोप खोटे आहे आणि त्याचबरोबर विकासाचं राजकारण करण्याचा चंग मी मानलाय असं नितीन पाटील म्हणतात, आणि त्याचबरोबर शिवसेनेचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यात कुठलीही कसर सोडणार नाही असा दावा नितीन पाटील करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।